Good morning, student. I am S.K. Darade from Madhyamik Vidya Mandir, Klare. Video number 5 of 10s we are going to learn the construction of WH question and verbal question. Remember this have and has ही मुख्य क्रियापदे असताना त्यांची प्रश्नार्थक व नकारार्थी रूपे डू आणि डज वापरत नाही. हे काल आपण पाहिलं होतं. व्हर्बल क्वेश्चन पाहिलं होता, WH क्वेश्चन पाहिला होता. म्हणजे एक वाक्य आहे. फॉर एक्झाम्पल, दे हॅव टॉईज, दे डोंट हॅव टॉईज, डज और डू दे हॅव टॉईज, और डज ही हॅव डॉग, किंवा टॉईस काय असेल ते वेन डू, व्हॉट डू दे हॅव, असं आपण पाहिलं होतं. साध्या वर्तमान काळात प्रश्नार्थक वाक्य तयार करताना कर्त्यानुसार वाक्याच्या सुरुवातीत डू किंवा डज वापरायचं. डू कुठं वापरायचा, वेअर टू यूज डू अँड वेअर टू यूज डज, और हाऊ टू यूज डू अँड हाऊ टू यूज डज. डू, हॅव आणि टू या 3 प्रकारच्या वाक्यरचना आहे. हे आपण काल पाहिलं होतं. व्हर्बल क्वेश्चन, डज कृष्णा लिव्ह इन अ विलेज, हे आपलं झालं होतं. आणि वेअर डज कृष्णा लिव्ह, या ठिकाणी वेअर डज कृष्णा लिव्ह हे आपण पाहिलं होतं. याच्यानंतर आपल्याला आता व्हेन वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स टू टॉक अबाउट थिंग्स दॅट हॅड हॅपन ऑल द टाइम, we usually to say that something is true. In general, it is not important whether the action is taking place at the time of speaking or not. When you heard heat milk, आता ही कंडिशनल सेंटेन्स आहे, ती आपण पाहिली होती. आता आपण he comes, बघा हे वाक्य पाहिली होती. he comes and goes, he glows. The commentator does not use the present continuous tense, but he uses the simple present tense. As we get back to the dressing room, I give a pep talk to them. आता आपण पुढचा काळ पाहणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. साधा भूतकाळ यापूर्वी सवयीने वारंवार घडत असणाऱ्या घटना, यापूर्वी घडत असणाऱ्या घटना याला साधा भूतकाळ, रीती भूतकाळ असं म्हणतात. त्याचं सूत्र ते लिहून घ्या. सब्जेक्ट, त्याचे 4 सूत्र लिहून घ्या. पहिल्या एक ॲसरेटिव्ह सेंटेन्स, त्याची वाक्यरचना सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप. नकारार्थी वाक्यरचना लिहून घ्या. सब्जेक्ट प्लस डू नॉट ऑब्लिक डज नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड. तीसरी रचना आहे येस नो टाइप क्वेश्चन और वर्बल क्वेश्चन. डिड नॉट, नकारार्थी वाक्य रचना पुन्हा समजून घ्या. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस मूळ क्रियापद प्लस कर्म म्हणजे ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड. येस नो टाइप वाक्य रचना वर्बल, डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड आणि प्लस फुल स्टॉप. तशी WH ची आहे. WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप. इथंही कर्म येत नाही. यू थ्रीव अ बॉल, तू चेंडू फेकलास. यू कॉट अ थीफ, तू चोर पकडलास. यू एट ॲन ॲपल, व्हॉट इज बाय मीन एट, एट इज पास्ट टेन्स ऑफ ईट. त्याने सफरचंद खाले. ही एट ॲन ॲपल. सी कट व्हेजिटेबल्स. आता काही रूपं अशी आहे की त्यांची 3 रूपं सारखी असतात. मी तुम्हाला काल सांगितले कट कट कट, शर्ट शर्ट शर्ट, पुट पुट पुट, रीड. ही 4 क्रियापद अपवादात्मक आहे का त्यांची 3 रूपं सारखीच असतात.
सी कट व्हेजिटेबल्स, तिने भाजीपाला कापला. कारण कटला यस प्रत्यय लागला असता तर तो साधा वर्तमान काळ झाला असता. हे लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट. इट वेप्ट लाऊडली, ते मोठ्याने रडले. दे स्वॅम इन द रिव्हर, ते नदीमध्ये पोहिले. रफी सॅंग स्वीट सॉन्ग, रफीने मधुर गीत गायले. लता कंपोज्ड सम पोएम, लताने काही कविता रचल्या. आणि फार्मर्स प्लाउड दिअर फील्ड, शेतकऱ्यांनी आपली शेते नांगरली. साध्या भूतकाळाची वाक्यरचना तीच आहे जी 4 तुम्हाला मी सांगितली. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब कंसात सेकंड वर्ब, म्हणजेच V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ब प्लस फुल स्टॉप. आता जॉन सोल्ड कॅप्स, विक्रम ओन द रेस. साध्या भूतकाळात कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप येते. जॉन वोकअप अर्ली इन द मॉर्निंग, जॉन सकाळी लवकर उठला. वोकअप खाली अंडरलाईन केलेली. बॉट, सोल्ड, थ्रीव, कॉट, एट, कट, वेप्ट, स्वॅम आणि सॅंग. कंपोज्ड, प्लाउड आणि होन, दीज आर द V2 ऑर पास्ट टेन्स ऑफ मेन वर्ब्स. ही वरील क्रियापदाची भूतकाळी रूप आहे किंवा दुसरं रूप आपण म्हणतो त्याला. भूतकाळात एखादी क्रिया नियमित किंवा वारंवार घडत होती हे दर्शविण्यासाठी त्याला हॅबिच्युअल पास्टचा वापर करतो. हॅबिच्युअल पास्ट टेन्स व्यक्त करण्यासाठी प्रामुख्याने यूज टू हे सहाय्यकारी नेहमी वापरतात. ते आपण काल पाहिलं. यूज टू, प्रामुख्याने यूज टू. यूज टू नंतर मूळ क्रियापद जसेच्या तसे येते. सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळ झाला तर मूळ क्रियापदाचा भूतकाळ होत नाही. वी यूज टू गो फॉर अ वॉक बाय द सी शोअर, आम्ही समुद्र किनारी फिरायला जात असो अधूनमधून. माय ग्रँडफादर यूज्ड टू टेल मी द स्टोरीज ऑफ ब्रेव्ह वॉरियर्स, चांगल्या आजोबा मला गोष्टी सांगायचे शूरवीरांचे. हॅबिच्युअल पास्ट टेन्स रीती भूतकाळ व्यक्त करण्यासाठी वूड ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा यूज टू ऐवजी वापर करतात. परंतु वूडचा उपयोग असा आहे वारंवार घडणाऱ्या घटना, आणि यूज टू म्हणजे नियमित घडणाऱ्या घटना. यूज वूड अँड यूज शूड, वूडच्या जागी शूड टाकायचा जसंच्या तसं लिहायचं, किंवा शूडच्या जागी वूड टाकायचा जे कंसात दिलेलं असेल ते त्याच्या खाली अंडरलाईन करायची वाक्य त्यात पुन्हा तसंच लिहायचं. आता बघा या ठिकाणी आपण शूड वापरून दाखवला. आवर टीचर वूड टेल अ स्टोरीज इन दोज डेज. आता कंसामध्ये सपोज द इन्स्ट्रक्शन इज गिवन यूज्ड टू, म्हणजेच इन ब्रॅकेट इन्स्टेड ऑफ वूड. वूडच्या जागी यूज टू वापरा. मग हा वूड टू इडून काढला, त्याच्या जागी यूज्ड टू टाकलाय. बाकी वाक्य जसंच्या तसं लिहिलंय. मग ती इथे ग्रामरची कन्सेप्ट आपली क्लिअर झाली, लक्षात घ्या. यूज टू आणि वूड हे साध्या भूतकाळासाठी वापरतात, परंतु वूडच्या ऐवजी शूड आणि वूड. आता यूज टू हे टू शो द डिसकंटिन्युअस हॅबिट ऑफ पास्ट, कधी मधी वारंवार भूतकाळात घडणारी घटना, आणि यूज टू म्हणजे काय, नियमित घडणारी घटना. हा त्यातला फरक आहे, समजून घ्या. आमचे गुरुजी त्या काळी आम्हाला गोष्टी सांगत असत. साध्या भूतकाळात प्रश्नार्थक वाक्य तयार करताना वाक्याच्या सुरुवातीला डीड हे सहाय्य क्रियापद वापरून भूतकाळी वाक्य रचना तयार होते. तसं राधा सोल्ड टोमॅटोज, डीड राधा सेल. आता इथं काय आला, सेल. मग इथं काय आला, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड, असं सूत्र तयार झालं. आता वर्बल क्वेश्चन करताना डीड प्लस सब्जेक्ट आलं राधा, डूचा डीड झाला म्हणून सोल्डचा सेल येईल V1, टोमॅटोज, आणि शेवटी प्रश्न चिन्ह. दोंडिवा ग्रीव व्हेजिटेबल्स, डीड दोंडिवा ग्रो व्हेजिटेबल. आता इथं ग्रीवचा ग्रो झाला. मिसेस शास्त्री टॉट अ लेसन, डीड मिसेस शास्त्री टीच अ लेसन. प्रश्नार्थक वाक्य तयार करताना भूतकाळी क्रियापदांमध्ये होणारा बदल काळजीपूर्वक समजून घ्या. जसं इथं सोल्ड तर डीड सेल, ग्रीव तर डीड ग्रो, टॉट तर डीड टीच. हे महत्त्वाचं आहे, हे समजून घ्या. साध्या भूतकाळात डीडने सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक वाक्याची उत्तरे येस किंवा नोने
कशी होतात ते आपण पाहू. डीड द स्टुडंट लर्न अ लेसन, रिव्हिजन ही लक्षात घ्या. यसने असेल तर व्हर्बलची उत्तरं यस किंवा नोने येतात. पुन्हा पुन्हा समजून घ्या. यस असेल तर यस पण कॉमा, वाय कॅपिटल, पुन्हा इकडे पंच्युएशन. ट्राय टू कन्सिडर पंच्युएशन मार्क वाईल रीडिंग अँड वाईल रायटिंग. यस दे लर्न अ लेसन किंवा यस दे डीड असंही उत्तर देऊ शकतो आपण. नो दे डिडंट लर्न अ लेसन किंवा नो दे डिडंट. आता या ठिकाणी साध्या भूतकाळात प्रश्नार्थक वाक्य तयार करताना वाक्यातील सुरुवातीला डीडचा वापर करून व्हर्बल क्वेश्चन तयार करतो. परंतु अशा वाक्यांच्या सुरुवातीला WH वर्ड वापरून WH क्वेश्चन तयार करतात. त्या डीडच्या अगोदर WH वर्ड वापरायचा. बाकीची रचना जशीच्या तशी, काय अवघडात पडायचं नाही. बघा, व्हर्बल क्वेश्चन डीड जॉन सेल कॅप्स. मग आता कॅप खाली अंडरलाईन करा. जॉनने टोप्या विकल्या का? कॅप खाली अंडरलाईन करा. मेक अ WH क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ अंडरलाईन वर्ड. दॅट अंडरलाईन वर्ड मे बी इट्स आन्सर. असा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. वाक्यरचना फार महत्त्वाची आहे, समजून घ्या. वाक्यरचना समजली, काळ समजले, एक वाक्य तुम्हाला 12 काळात चालवता आलं, विषय संपला. मग या ठिकाणी कॅप खाली अंडरलाईन केली. मग डीडच्या अगोदर व्हॉट घेतला, पण डीडचा डी आता स्मॉल झाला आहे. हे बघा, व्हॉट डीड जॉन सेल आणि प्रश्न चिन्ह. कारण कॅप येणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं प्रश्नार्थक WH वर्डमध्ये कर्म येत नाही. कर्म शोधण्यासाठी म्हणूनच WHने प्रश्न विचारतात. सोपी वाक्यरचना आहे, थोडीशी समजून घ्या. वाक्य पुन्हा पुन्हा वाचा. साध्या भूतकाळात नकारार्थी वाक्यरचना करताना डीड नॉट किंवा डिडंट घेतात. कांता गेव मी अ बेल, कांता डिडंट गिव्ह मी अ बेल. अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह. दिले, दिले नाही. सचिन फाउंड, सचिन डिड नॉट फाइंड. एव्हा डिड फाइंड. नकारार्थी वाक्य तयार करताना भूतकाळी क्रियापदात मध्ये होणारा बदल काळजीपूर्वक अभ्यासा. गेव डिडंट गिव्ह, फाउंड डिडंट फाइंड किंवा डिड नॉट फाइंड. साध्या भूतकाळात टू बीचे रूप मुख्य क्रियापद म्हणून वापरले असेल. साध्या भूतकाळात टू बीचे रूप, कालही हा झालेला आहे व्हिडिओ, पुन्हा रिव्हिजन घेतोय मी याची. साध्या भूतकाळात टू बीचे रूप मुख्य क्रियापद म्हणून वापरले असेल तर दुसरे मुख्य क्रियापद त्या वाक्यामध्ये वापरले नसते. प्रश्नार्थक वाक्य तयार करताना टू बीच्या रूपाचा वाक्याच्या सुरुवातीस वापर करतात आणि नकारार्थी वाक्य तयार करताना टू बीचे रूप वापर. टू बीचे रूप बघा, वॉज, वेअर. आता वॉज, आय वॉज हॅपी, वी वेअर हॅपी. बघा, आता टू बीची वाक्यरचना आहे. यू वेअर हॅपी, ही वॉज हॅपी. वर्तमान काळाची एम इज आर, भूतकाळाची वॉज वेअर आणि भविष्यकाळाची शॅल बी विल बी. ही सगळी पाठ करायची. या काळावर मी पूर्ण परीक्षा घेणार आहे, पूर्ण 20 मार्काची परीक्षा घेणार आहे, चाचणी. ही समजून घ्या आणि तिला एकदाच सोडवायला रेफरन्स असेल, पुन्हा पुन्हा सोडवायला नाही. टाईम लिमिटसुद्धा तिला दिलं जाईल. 1 तासाऐवजी 1 तास 10 मिनिटे दिले जातील, परंतु याच्यावर मात्र पूर्ण रेफरन्स होईल, पूर्ण चाचणी घेतल्या जाईल. चांगली तयारी करा. ही वॉज व्हेरी, सी वॉज व्हेरी, इट वॉज व्हेरी, दे वेअर म्हणजे कोणतं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. व्हर्बल क्वेश्चन, वॉज ही हॅपी, हाऊ वॉज ही, हाऊने प्रश्न विचारा. निगेटिव्ह सेंटेन्स, ही वॉजंट हॅपी ऑर ही वॉज नॉट हॅपी, सी वॉजंट डन, हाऊ वॉज सी. झालं. साध्या भूतकाळात टू हॅवची वाक्यरचना हॅवच्या ऐवजी किंवा हॅजच्या ऐवजी हॅड. सी हॅड अ बॉल, हे दिले बघा. ही टू हॅवची वाक्यरचना आहे. टू बीची, टू डूची झाली, टू बीची झाली आणि आता टू हॅवची वाक्यरचना आहे. सी हॅड अ बॉल, शंकर हॅड अ बॉक्स. म्हणजे काय, सी हॅड अ बॉल, तिच्याकडे चेंडू होता, शंकरकडे पेटी होती. इंटरगेटिव्ह सेंटेन्स, व्हर्बल कसं होईल, हॅड सीता अ बॉल. हॅड लगेच फक्त उलट पालट केलं. हॅड सीता अ बॉल, हॅड